कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार कट्टा चर्चा तर होणारच। मीडिया पार्टनर SM नेटवर्क इचलकरंजी न्यूज टाइम, वसुंधरा शक्ती न्यूज, SM नेटवर्क P4 मराठी। माझे माहेर हे राजकारणात तसेच समाजकारणात सक्रिय होते, त्यामुळे मला तिथूनच समाजकार्य करण्याची आवड निर्माण झालेली होती। आणि आता इकडे सासरी आल्यानंतरही माझे सासरे राजकारणात समाजकारणात सक्रिय असल्यामुळे मला इथे सुद्धा लोकांच्या पर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली। आणि नागरिकांमधूनच म्हणजे जे काही मतदार आहेत त्यांच्यामधूनच अपेक्षा आहे की मी या कोरोची मतदारसंघातून उभी राहावी। नमस्कार मंडळी, कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघाच्या अनुषंगाने होऊ घातलेल्या या इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर आपण तारदाळ या ठिकाणी आलो आहोत। तारदाळमध्ये या ठिकाणी आपल्यासोबत आहेत सौ प्रियंका प्रवीण खोबरे, ज्या माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे यांच्या सुनबाई आहेत। वहिनी नमस्कार, आपण ह्या कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघासाठी आपण इच्छुक आहात, आपली काय पार्श्वभूमी काय भूमिका असणार आहे? नमस्कार, मी प्रियांका प्रवीण खोबरे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे साहेब यांची सून आहे। माझी सासरे गेली 20 ते 30 वर्ष समाजकार्य आणि राजकारण यामध्ये सक्रिय आहेत। त्यांनी या भागातील म्हणजे तारदाळ, कोरोची, खोतवाडी या भागातील विकास कामं खूप काही केलेली आहेत। त्यांनी असा विकास कामांची खूप मोठी लिस्ट आहे, मी सर्व काही सांगत नाही, मी इन शॉर्ट सांगते की आता सध्या तारदाळ खोतवाडीची 53 कोटीची जलजीवन पाणी योजना चालू आहे काम। कोरुची येथे सुद्धा PSC आरोग्य केंद्र मंजूर केलेलं आहे। तसेच तारदाळमध्ये जे प्राथमिक केंद्र आहे, आरोग्य केंद्र आहे, त्याच्यामध्ये सुद्धा ते दुरुस्ती म्हणजे विकास कामं त्याची पण केलेली आहेत। तसेच आता ऑलरेडी तारदाळसाठी 2 आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांची मागणी केलेली आहे आणि खोतवाडीमध्ये सुद्धा प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्राची मागणी केलेली आहे। मी या ठिकाणी आपणास थांबवतो। केंद्रामध्ये मोदी सरकार, राज्यामध्ये फडणवीस यांचं सरकार आहे आणि याचा फायदा तुम्हाला नक्की तुमच्या प्रभागासाठी, तुमच्या जिल्हा परिषदेसाठी होईल काय? हो, होणार। कारण की कसं आहे, आपल्या राज्यात कमळ आहे, देशात कमळ आहे आणि मला असं वाटतं की कोरोची मतदारसंघामध्ये सुद्धा कमळच असेल। आपले सासरे यांनी केलेल्या आजपर्यंत विकासकामाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेली कामं ही खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि ह्याचा फायदा तुम्हाला पण नक्की होईल काय? हो हो, होणार। कारण की कसं आहे, पप्पा म्हणजे माझे सासरे जे आहेत त्यांनी बरीचशी विकास कामं केलेली आहेत आणि लोकांना सुद्धा माहित आहे की हा प्रसाद खोबरे साहेब हे जे आहे ते विकास कामाची गंगाच त्यांनी तारदाळ, कोरोची, खोतवाडीमध्ये आणलेली आहे। त्यामुळे याचा मला म्हणजे लाभ भेटेल असं मला वाटतं। या ठिकाणी तुमच्या तारदाळमधील जी मूलभूत समजा रस्त्याचे प्रश्न असतील, गटरीच्या प्रश्न असतील किंवा पाण्याचे प्रश्न असतील, हे तुम्ही भविष्य काळामध्ये कशा पद्धतीने सोडवणार? आता म्हणजे पाईपलाईन चालू असल्यामुळे रस्ते थोडेसे खराब झालेले आहेत, पण मी आश्वासन देते की रस्ते हे प्रत्येक गल्लीतील, प्रत्येक भागातील, माळ भाग असेल किंवा आपले म्हणजे इथे कसं गौरीशंकर नगर, JK नगर असे एरिया खूप मोठा आहे, पण प्रत्येक रस्ता हा व्यवस्थित डांबरीकरण होईल याची मी तुम्हाला ग्वाही देते। आपल्या या ठिकाणी तारदाळ व परिसरामध्ये इंडस्ट्रियल एरिया खूप मोठ्या प्रमाणात आहे। या ठिकाणी कामगार वस्ती म्हणा किंवा दाट लोकवस्तीचा हा एरिया आहे। या ठिकाणी इथल्या नागरिकांना किंवा इथल्या महिलांना कशा पद्धतीने आपण स्वावलंबी त्यांना याने म्हणजे कामाच्या निमित्ताने कसं आपलं काम असेल त्यांना काम लावण्या संदर्भात? म्हणजे कसं झालंय, आता तारदाळमध्ये इतका टेक्सटाईल पार्क आहे, म्हणजे आता इथे आवाडे टेक्सटाईल पार्क आहे, त्यामुळे बऱ्यापैकी महिला ज्या आहेत त्या पार्क मध्येच कामाला जातात। आता जरी तुम्ही शेतामध्ये जरी बायका येत नसतील तर याचा अर्थ का, तर त्यांना तिकडे मानधन जास्त भेटतं, त्यामुळं जास्तीत जास्त कल हा टेक्सटाईल पार्क कडेच गेलेला आहे आणि पप्पांनी सुद्धा खूप महिलांना सहकार्य करून दिलेलं आहे। माजी मंत्री प्रकाश अण्णा आवाडे असतील, विद्यमान आमदार डॉक्टर राहुल आवाडे साहेब असतील, यांनी आजपर्यंत केलेल्या इचलकरंजी व परिसरातील विकास कामाचा आपल्याला नक्की फायदा झाला आहे। या निमित्तानं आपण या कामाची आपल्याला कशा पद्धतीने म्हणजे त्यांचा मार्गदर्शन आणि सल्ला तुम्हाला मिळत राहील का किंवा काय सपोर्ट राहील? हो हो, म्हणजे कसं आवाडे साहेब, राहुल आवाडे साहेब असतील, प्रकाश आवाडे साहेब असतील, हळवणकर साहेब असतील, त्यांचा सर्वांचा पाठिंबा हा आमच्या पाठीशी आहेच। जेणेकरून तुमच्या तारदाळ व परिसरामध्ये
अनेक इथं महिला असतील किंवा मुलं असतील, या महिला व मुलांसाठी तुम्ही भविष्यामध्ये काय एक उपक्रम किंवा त्यांच्यासाठी व्यवसायासाठी काय तुमच्या डोक्यामध्ये प्लॅनिंग वगैरे काय आहे? म्हणजे आता महिलांसाठी ना ऑलरेडी सक्षमीकरणासाठी गावातील महिलांसाठी इथे कम्प्युटर क्लास घेतला होता ग्रामपंचायत मार्फत. तसंच ग्रामपंचायत मार्फत JK नगर येथे योगा क्लासेस ऑलरेडी चालू होते. म्हणजे डिसेंबर मध्येच ते संपले. त्याच्या आधी ब्युटी पार्लर कोर्स आणि रंगोली क्लासेस हे सुद्धा झालेले आहेत. आणि शाळेचं म्हणाल तर शाळेसाठी पप्पांनी खूप विकास कामं केलेले आहेत. आपली जी कन्या विद्या मंदिर आहे तारदाळची, त्याचा माझी शाळा स्वच्छ शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये शाळेचा 2रा नंबर आलेला आहे जिल्ह्यामध्ये. त्यामुळे शाळेतील मुलांसाठी मी नेहमी सक्रिय असेल अशी मी आश्वासन देते. आपण एक सांगा, नागरिकातून उठाव आहे की तुम्ही स्वतःच जिल्हा परिषदेला उभे राहतात? आता महिला राखीव आपला जो मतदारसंघ आहे कोरोची मतदारसंघ हा महिला राखीव झालेला आहे. म्हणून मी इच्छुक आहे आणि नागरिकांचीच ओपिनियन आहे की तुम्हीच उभं राहा. आपण या ठिकाणी बघितलं असाल, ज्या घराण्याला राजकीय व सामाजिक वारसा लाभला आहे असे खोबरे घराणे असेल, आजपर्यंत करत असलेले विकास कामाच्या मुद्द्यावर आणि विकास कामाच्या जोरावर कोणत्याही परिस्थितीमध्ये ही निवडणूक आम्ही लढवणार. नागरिकांचा रेटा असल्या कारणाने कोणत्याही परिस्थितीमध्ये ही निवडणूक आम्ही लढवणार असल्याची ग्वाही या ठिकाणी खोबरेवाणी यांनी दिलेली आहे. येणारा काळ आणि येणारी वेळ ही त्यांच्यासाठी नक्कीच सगळंच असेल. पुढील वाटचालीसाठी या ठिकाणी त्यांना आम्ही शुभेच्छा देतोय आणि इथे थांबतोय. धन्यवाद.